वेलकम बॅक टू माय चॅनल उद्योग नीती. मी दीपक पोहेकर, मॅनेजमेंट कन्सल्टंट. मागे एक आपण विषय घेतला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे जगातील जवळपास बहुतांशी नोकऱ्या जातील. आताचे येणारे युग किंवा वर्तमान आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच बऱ्याच बहुतांशी वापर आपण सध्या करत आहोत. ज्याचे उदाहरण जर आपण दिल्या गेलं तर रेकमेंडेशन्स. जसं आपण एखाद्या ई-कॉमर्स साईटला आपण व्हिजिट करतो आणि त्यावेळेस काही आपण सर्च करतो. जसं टी शर्ट्स समजा आपण सर्च केला आणि त्याच्यानंतर त्या ई-कॉमर्स साईटवरून एक्झिट झालो आणि आपण सोशल साईटला आलो, जसं फेसबुक असेल त्या ठिकाणी आलो. तिथे आपण बघतो की आपल्याला काही रेकमेंडेशन्स आलेले असतात. त्या कन्सर्न जो आपण सर्च केलेलं जे प्रॉडक्ट होतं, समजा टी शर्ट असेल तर त्या टी शर्टच्या संदर्भात आपल्याला रेकमेंडेशन्स आलेले असतील. आपण त्यावेळेस असा विचार करतो की आपण तर त्या साईटवर होतो, त्या साईटवर आपण हा सर्च दिला होता आणि त्याचं रेकमेंडेशन मला फेसबुकला कसं काय येत आहे. दोन्ही वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. सर फेसबुक वेगळं ऍप्लिकेशन आहे, अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडील किंवा मायंत्रा ह्या वेगवेगळ्या ई-कॉमर्स साईट आहेत, ह्या सोशल साईट्स आहेत. पण रेकमेंडेशन आपल्याला सोशलच्या साईटवर आपल्याला मिळाले. हे जे रेकमेंडेशन आहेत हेच एआय आहे. या ठिकाणी एआय टेक्नॉलॉजीचाच वापर करून असे रेकमेंडेशन त्या ठिकाणी केले जातात. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठलेही कीवर्ड्स किंवा कुठलेही इनपुट किंवा कुठलीही कमांड आपण ज्यावेळेस सर्चच्या माध्यमातून देतो त्यावेळेस त्याच्या बॅकएंडला भरपूर काही असे अल्गोरिदम्स असतात जे काम करत असतात, जे हा सगळा डेटा कलेक्ट करतात आणि त्याच्यावर कम्प्युटेशन होतं आणि त्याच्या माध्यमातून हे रेकमेंडेशन्स क्रिएट होतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर कृत्रिम बुद्धिमत्ता. त्याच्यातला विषय असा आहे की असं डिव्हाइस, असं मशीन तयार करायचं की ज्याला नैसर्गिक बुद्धिमत्ता तर नाही देता येणार, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला देता येईल आणि त्याच्या माध्यमातून असं डिव्हाइस तयार होईल की जी मनुष्याच्या सारखं काम करेल. आता अशा याच्यामध्ये प्रचंड 1900 जवळपास साधारणतः 1950 मध्ये याची सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 70 वर्ष झाले. आता त्याने चांगलाच शेप घेतलेला आहे. 1950 मध्ये जॉन मॅक्रॉथ यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा वर्ड सगळ्यात पहिल्यांदा जगाच्या समोर आणला आणि तिथून रिसर्चला सुरुवात झाली, संशोधनाला सुरुवात झाली. त्याच्यात असं ठरलं की आपण अशी कृत्रिम बुद्धिमत्ता देऊन मशीन जी आहे तिला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता देऊन तिला आपण स्मार्ट बनवू शकतो का. त्याच्यावर भरपूर रिसर्च झाला, मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये त्याच्यावर संशोधन झाली आणि त्यातून काही आज आपल्याला जे काही दिसतात आहे, जसं एक उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर ऍपलचा जो सिरी आहे किंवा अमेझॉनचा जो अलेक्सा आहे, हे असे डिव्हाइस आहे की यांना ज्यावेळेस आपण काही कमांड देतो तो आपल्या कमांड्स फॉलो करतो आणि जे काम आपण करतो, ह्युमन करतो, ते आता स्वतःहून करू शकतात. जर आपण समजा अलेक्साला सांगितलं की आम्हाला स्विच ऑफ एसी स्विच ऑफ झाला पाहिजे किंवा फ्रीज ऑन आणि ऑफ करायचा असेल, वॉशिंग मशीन तुमच्याकडची ऑन आणि ऑफ करायची असेल किंवा मेसेजेस ड्रॉप करायचे असतील, कुठलं पोर्टल ओपन करायचं असेल, असे असंख्य कामं आपण त्याला ज्यावेळेस देतो, आपल्याला अलार्म सेट करायचा असेल, आपल्याला टायमर सेट करायचा असेल, अशी सगळी कामं अलेक्सा किंवा सिरी हे जे दोन छोटे रोबोट आहेत हे स्वतःहून स्वयंचलित असल्यामुळे ते स्वतः करू शकतात, कारण त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांना आपण दिलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सध्या प्रचंड रिव्होल्युशन सध्या सुरू आहे. जगातील मोठे सगळे जे देश आहेत हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानावर प्रचंड पैसा खर्च करत आहे. ज्याच्यामध्ये चायना आहे. चायना सध्या टॉपवर आहे. चायना प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यावर खर्च करून आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त एआयचा उपयोग ते करून घेत आहे.
असंच अमेरिका आहे, भारत सुद्धा आहे त्याच्यामध्ये. भारताने सुद्धा भरपूर काही निर्णय त्या संदर्भातले घेतलेले आहेत, त्या संदर्भातले काही नोटिफिकेशन सुद्धा काढलेले आहेत आणि विविध विद्यापीठांना तशा डायरेक्शन सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत की त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोर्सचा वापर किंवा कोर्स आपल्या स्वतःच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड करावा. विद्यापीठांनी त्याच्यावर रिसर्च ओरिएंटेड लॅब्स उभ्या कराव्यात. असे भरपूर काही डायरेक्शन्स त्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. सीबीएसईने नुकताच एक निर्णय घेतला की वर्गात 8व्या वर्गापासून सीबीएसईच्या सिलेबस मध्ये एआय ला जागा दिलेली आहे. एआयचा एक चॅप्टर त्यांनी त्यांच्या कोर्समध्ये इन्क्लूड केला. असे सगळे इनिशिएटिव्ह सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे. आता हा एआय जो आहे हा किती प्रमाणामध्ये ह्युमन इंटेलिजन्सचा वापर त्याला आपण देऊ शकतो, ह्युमन इंटेलिजन्स त्याला आपण पास करून तो किती इंटेलिजंट बनवू शकतो हे जरी आपल्या हातात असलं पण तरी आपण असा विचार केला तर एक छोटं बाळ जे असते त्याला कुठलीच इन्फॉर्मेशन किंवा कुठलंच काहीच त्याला माहिती नसते. त्यावेळेस आपणच त्याला सगळं शिकवतो. हळूहळू तो ग्रो होतो. 5 वर्षाचा झाला की बऱ्याचशा प्रमाणामध्ये तो बोलायला लागतो, बऱ्याचशा प्रमाणात ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायला लागतो. असंच एआयचं सुद्धा आहे. आज आपण जगामध्ये रोज जवळपास 2.5 मिलियन फोटोज हे एका मिनिटामध्ये फेसबुकला अपलोड होतात. याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की किती प्रमाणामध्ये, किती मोठ्या प्रमाणामध्ये कंटेंट हे सोशल मीडियाच्या साईट्स मधून जात आहे. ज्याच्यामध्ये फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. याच्या माध्यमातून प्रचंड डेटा आपणच त्याला सध्या देतो आहे आणि तो सगळा डेटा कलेक्ट करून त्याच्यावर त्या हिस्ट्री त्याच्यावर तो कम्प्युटेशन करून त्याच्यावर आधारित तो वेगवेगळे निष्कर्ष काढून वेगवेगळे डिसिजन मेकिंग पॉवर्स त्याच्यामध्ये तो स्वतःकडे घेतो आहे. हे जसं जसं वाढत जाईल तसा जे डिव्हाइसेस आहेत ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिल्या गेलेला आहे ते डिव्हाइसेस जे आहेत ते दिवसेंदिवस स्मार्ट होत जातील. त्यामुळं आपण ज्याप्रमाणे ऍक्ट करतो त्याचप्रमाणे काही कालांतराने जे डिव्हाइसेस आहेत, जे रोबोट आहेत हे आपल्या याच्याप्रमाणेच बिहेव करायला लागतील. याच्यामध्ये 2 प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतात. एक येतो नॅरो एआय आणि एक येतो जनरल एआय. जनरल एआय असा आहे की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल ह्युमन बिहेवियर जे आहे ते आपल्याला दिसू शकते. म्हणजे उद्या आपण असा विचार जर केला की आज जी आपली सगळी मिलिटरी आहे, जिथे आपण सगळे आपले सैनिक आहेत, या सैनिकची जागा बहुतांशी आपले रोबोट त्या ठिकाणी घेऊ शकतील आणि ते सीमेवर लढू शकतील. आज बहुतांशी इंडस्ट्रीमध्ये, उद्योगामध्ये रोबोटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे प्रोडक्शन कॅपॅसिटी जास्त वाढते. एक व्यक्ती एका दिवसामध्ये 8 तास काम करू शकतो तर एक रोबोट एका दिवसामध्ये 24 तास काम करू शकतो. तो थकत नाही. त्याला दिलेलं काम जे आहे ते अॅक्युरेट, करेक्ट अशा पद्धतीने तो करतो. त्याच्यामुळे इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या आपल्या प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून घेतील. दुसरं आहे नॅरो एआय. नॅरो एआय म्हणजे त्याची उदाहरणं आपण मगाशीच मी तुम्हाला जशी दिली, जसा ऍपलचा सिरी आहे, त्याच्यानंतर तुमचा अमेझॉनचा अलेक्सा आहे, गुगलचा गुगल असिस्टंट आहे. तर यांना काही स्पेसिफिक टास्क आपण ज्यावेळेस देतो आणि तेवढेच टास्क तो परफॉर्म करतो. तर असे जे डिव्हाइसेस आहेत, स्मार्ट डिव्हाइसेस ज्याला म्हणू आपण, किंवा असे काही ऍप्स आहेत, स्मार्टफोन आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपली जी छोटी कामं आहेत, जी रिपिटेटिव्ह वर्क्स आहेत ही त्या ठिकाणी ते परफॉर्म करतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर सध्या ड्रायव्हरलेस कार असं सध्या गाजते आहे. जसं टेस्लाची कार जी आहे ती ड्रायव्हरलेस कार आहे आणि ती सध्या अमेरिकेच्या रोडवर सध्या धावत आहे. त्याच्या भरपूर काही टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहे. आता त्याच्यामध्ये जो मॅप टाकला गेलेला आहे तो अमेरिकेतला टाकला गेलेला आहे. तर ती भारतातल्या कुठल्याही रोडवर चालणार नाही. जोपर्यंत आपण भारतातला मॅप त्याच्यामध्ये टाकणार नाही तोपर्यंत ती भारताच्या रस्त्यांवरती चालणार नाही. त्याच्यामुळे त्याला तेवढाच इंटेलिजन्स पास केलेला असल्यामुळं त्याचं काम आहे तो तेवढाच परफॉर्म करेल.
तर असा हाच एक मेन डिफरन्स दोन याच्यामध्ये आहे, नॅरो एआय आणि जनरल एआय. सध्या जनरल एआय जो आहे हा थेरॉटिकल पार्ट मध्ये अवेलेबल आहे आणि नॅरो एआय जो आहे हा सध्या तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला तुमच्या समोर रोज तुमच्या अवतीभोवती तुम्हाला दिसतोय. जसं मी मगाशी सांगितलं की रेकमेंडेशन आपण एक आश्चर्य आपल्याला वाटतं की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सर्च करतो वेगळ्या साईटवर, वेगळ्या ई कॉमर्स पोर्टलवर आणि रेकमेंडेशन मिळतात आपल्याला एका दुसऱ्या सोशल साईटवर, त्याच्यामुळं हा एक मिरॅकल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अवतीभोवती घडताना दिसतो आहे. हीच आहे पॉवर ऑफ एआय. आपण असाच एक नवीन विषय पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.